नमस्कार मित्रांनो, रक्षाबंधन हा सण भावा बहिणीच्या अतूट नात्यांचा, प्रेमाचा, आपुलकीचा, विश्वासाचा असणारा अतिशय महत्त्वाचा सण म्हणजेच रक्षाबंधन. म्हणजे राखी पौर्णिमा, ज्यात आपण रक्षाबंधन असं देखील म्हणतो. आपण आपल्या प्रशालेमध्ये देखील एक रक्षाबंधनाचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत. त्यानिमित्ताने आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम, प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय कपाटे सर, पर्यवेक्षक आदरणीय घोगरे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीयुत गांजापूरकर सर, आपल्या प्रशालेच्या स्टाफ सेक्रेटरी सौभाग्यवती आगळे मॅडम, देशपांडे सर, कुंडीकर सर, मलवडे सर यांना देखील मी व्यासपीठ ठरवण्याची विनंती करते. म्हणजे काय तर बहीण आपल्या भावाच्या मनगटावर त्यांना आपलं संरक्षण करावं यासाठी बांधली जाणारी जी काही राखी आहे, तर जो व्यक्ती आपलं संरक्षण करतो अशा प्रत्येक व्यक्तीच्या मनगटावर आपण राखी भावाला बांधायची अशी नाही, तर बहीण देखील बहिणीच्या मनगटावर राखी बांधू शकते आणि भाऊ देखील भावाच्या मनगटावर राखी बांधू शकतो. विद्यार्थी मैत्रिणींनो, एक रक्षा कवच याचं एक प्रतीक म्हणजे ती राखी आहे आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीनुसार एक रक्षा कवच म्हणून आपण राखीला या ठिकाणी संबोधत असतो. आणि म्हणून असाच एक कार्यक्रम आपण आपल्या प्रशालेमध्ये या ठिकाणी आयोजित करणार आहोत. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की वृक्ष आहेत म्हणून आपण आहोत, झाडं आहोत म्हणून आपण आहोत. आपल्या सर्वांना ऑक्सिजन देणारा जो काही आहे तो कोण आहे? वृक्ष आहे, झाड आहे. आपल्या अन्न वस्त्राचं काम सुद्धा कोण करत असतो? झाड करत असतो. आणि म्हणून आपल्या सर्वांचं रक्षण करता म्हणजे वृक्ष आहे, झाड आहे. आणि म्हणून आपण एक सामाजिक बांधिलकी जपणारा एक कार्यक्रम आपण या ठिकाणी घेण्याच्या दिवशी आपण वृक्षास राखी बांधणार आहोत. कुणाला राखी बांधणार आहोत? या रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या प्रशालेमध्ये सुद्धा आपल्या प्रशालेतील कुंभार मॅडम यांनी एक छान उपक्रम घेतला आहे. त्यांच्या वर्गामध्ये, सात्विकच्या वर्गामध्ये त्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने राखी तयार करणे ही छान स्पर्धा या ठिकाणी घेतलेली आहे. एकदा कुंभार मॅडम साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि या स्पर्धेमध्ये ज्या विद्यार्थिनींचे क्रमांक आलेले आहेत, या सर्व विद्यार्थिनींचं आपण सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी कौतुक करणार आहोत. त्या सर्व विद्यार्थिनींचं नाव मी या ठिकाणी अनाऊन्स करते. त्या विद्यार्थिनी व्यासपीठावर यायचे आणि त्यांचं बक्षीस या ठिकाणी त्यांनी स्वीकारायचं. नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभाग रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थिनींची राखी तयार करणे ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी प्रशालेतील सौभाग्यवती माधुरी कुंभार मॅडम यांनी विद्यार्थींना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर, टाकाऊपासून टिकाऊ अशा राख्या तयार करण्याचे कार्य या स्पर्धेच्या निमित्ताने केलेले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि अतिशय सुंदर सुंदर राख्या तयार करण्याचे काम विद्यार्थ्यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून केले. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना, विद्यार्थींना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन त्यांचं अभिनंदन करण्यात आलं, त्यांचं कौतुक करण्यात आलं. या स्पर्धेचे परीक्षण प्रशालेतील सौभाग्यवती अंबेकर मॅडम यांनी केले. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाच्या मनगटावर राखी बांधून प्रेम, संरक्षण आणि सुखाची प्रार्थना करत असते. वेड्या बहिणीची वेडी रे माया हे शब्द या नात्यातील खट्याळपणा, प्रेम, आपुलकी यांचे सुंदर प्रतीक आहेत. रक्षाबंधन हा सण केवळ राखी बांधण्यापुरता मर्यादित नसून भावंडांमधील, आपल्या सहकारी मित्रमैत्रिणींमधील विश्वास, जिव्हाळा, आनंदाचा उत्सव आहे. आणि हीच भावना विद्यार्थ्यांमध्ये दृढ व्हावी यासाठीच नूतन कन्या प्रशालेमध्ये रक्षाबंधन हा उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम, प्रशालेचे उपमुख्याध्यापक आदरणीय कपाटे सर, प्रशालेचे पर्यवेक्षक आदरणीय घोगरे सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्रीयुत गांजापूरकर सर, श्रीयुत देऊळगावकर सर, श्रीयुत कुंडीकर सर, मलवडे सर, शाळेचे शिक्षक प्रतिनिधी श्रीयुत देशपांडे सर, आगळे मॅडम, आदरणीय दिवाळकर सर, अंबेकर मॅडम, हरित सेना विभाग प्रमुख आदरणीय थोरे सर, वायम कुलकर्णी सर या सर्वांची या प्रसंगी उपस्थिती होती. भारत सरकारचा अतिशय अभिनव उपक्रम म्हणजेच एक पेड माँ के नाम या अंतर्गत आज राखी पौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वृक्षास राखी बांधून रक्षाबंधनाचा अनोखा उपक्रम प्रशालेत घेण्यात आला. प्रशालेतील हरितसेना विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर थोरे सर आणि डॉक्टर यशवंत कुलकर्णी सर यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर हा उपक्रम वृक्षास राखी बांधणे हा घेण्यात आला. आमच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम यांच्या हस्ते वृक्षास राखी बांधण्याचे कार्य या ठिकाणी करण्यात आले.
झाडे आपल्याला प्राणवायू देतात आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण सजीव सृष्टीचे संरक्षण करण्याचे, त्यांना संरक्षण देण्याचे काम हे वृक्ष करत असतात. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपले रक्षा कवच असणाऱ्या झाडास राखी बांधून नूतन कन्या प्रशालेमध्ये एक सामाजिक बांधिलकी, एक पर्यावरणविषयक बांधिलकी जपत रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रशालेतील सर्व सहकारी बंधू भगिनींची या ठिकाणी उपस्थिती होती. जे काही मुलींनी वर्गामध्ये स्पर्धा घेतली होती बघा, शाळेमध्ये जो उपक्रम राबवलेला होता राख्या तयार करण्याचा, आणि त्या उपक्रमामध्ये तुमच्या ज्या मॅडम आहेत, कुंभार मॅडम यांनी जो सहभाग नोंदवलेला होता आणि सर्व विद्यार्थिनी त्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या. त्या उपक्रमाच्या या ठिकाणी ज्या विद्यार्थिनींचा नंबर आलेला आहे, क्रमांक आलेले आहे, प्रथम, द्वितीय आणि तृतीय, त्या सर्व विद्यार्थिनींचं आपण कौतुक केलेलं आहे. त्या सर्व विद्यार्थिनींचं सर्वप्रथम मी अभिनंदन करते, कौतुक करते. फ्रेंडली या ग्रुपमध्ये सर्व विद्यार्थिनी आहात आणि एक पेड माँ के नाम हा उपक्रम आपण सर्व विद्यार्थिनी राबवतोय. आपण झाडाला राखी बांधलेली आहे, त्याचा अर्थ काय होतोय हे सर्व विद्यार्थिनींना माहिती झालं असेल. कशामुळे राखी बांधली आपण काय करणार आहोत, झाडाचं संरक्षण करणार आहोत, बरोबर आहे. आणि सर्व विद्यार्थिनींनी या उपक्रमामध्ये सुद्धा सहभागी व्हायचंय. या गोष्टीपासून एक शिकवणूक तुम्ही घ्यायची आज, की आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्हाला सर्वांना सांगितलं जातंय एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत काही नाही, खूप सोपं आहे. सर्व विद्यार्थिनींनी घरी झाड लावायचंय आणि त्याची जोपासना करायची. म्हणजे सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानते आणि मला या ठिकाणी बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. राखी बांधाया ये रे माझा भावराया, इसे समझो ना रेशम का तार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, मेरे राखी का मतलब है प्यार भैया, प्यार भैया, प्यार भैया. या प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका या सर्वांना राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्याच मनगटावर राखी बांधावी असे नाही, तर एक बहीणही आपल्या बहिणीच्या मनगटावर आणि एक भाऊही आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधू शकतो. आपले रक्षण करणाऱ्या, आपल्या रक्षा कवच असणाऱ्या प्रत्येकाच्या मनगटावर राखी बांधणे हाच या रक्षाबंधनाचा उद्देश आहे. या प्रसंगी आमच्या प्रशालेतील एक विद्यार्थिनी हिने आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रशालेला एक पुस्तक भेट दिले. त्या विद्यार्थिनीला सर्व शिक्षक वृंदांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि वाढदिवसाच्या निमित्ताने प्रशालेस पुस्तक भेट दिल्याबद्दल तिचे आभारही मानले. रक्षाबंधनाचा उत्सव नूतन कन्या प्रशालेमध्ये अशा पद्धतीने अतिशय आगळ्या वेगळ्या उपक्रमासह म्हणजेच झाडाला राखी बांधून आणि राखी तयार करणे या स्पर्धेच्या माध्यमातून पार पडला. तर मित्रांनो, आमचा हा नूतन कन्या प्रशालेतील रक्षाबंधनाचा उपक्रम उत्सव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तेव्हा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.